शंकरपट गावात जुन्या वैमनस्याचा भडका उडत तरुणावर गोळीबार। कडमेश्वर पोलिसांनी अवघ्या काही तासात 7 आरोपींच्या आवळल्या मुसक्या। नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर तालुक्यातील शंकरपट गावात रविवारी भरदुपारी जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार झाल्याची थरारक घटना घडली आहे। बाल्या हिरामण गुजर राहणार बिरसानगर कुही फाटा असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर आरोपी देवा उर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ राहणार सेलू आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला। या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कडमेश्वरचे ठाणेदार काळभांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अतिशय तत्परतेने कारवाई करत घटनेनंतर काही तासातच मुख्य आरोपीसह 7 जणांना अटक केली। सविस्तर माहितीनुसार बाल्या गुजर हा 23 नोव्हेंबर रोजी शंकरपट येथे आला असता आरोपींनी जुन्या वैमनस्यातून त्याला गाठून अग्निशस्त्राने गोळी झाडली। या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार काळभांडे यांनी आपल्या पथकासह वेगाने हालचाली करत सापळा रचला। पोलिसांनी मुख्य आरोपी देवा एकनाथ याच्यासह तपन एकनाथ, आकाश एकनाथ, मोरेश्वर एकनाथ, सावन एकनाथ, काशीराम एकनाथ आणि दिनेश सनेश्वर सर्व राहणार सेलू तालुका कडमेश्वर यांना शिताफीने ताब्यात घेतले। सध्या जखमी बाल्या याच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भरदुपारी घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी तातडीने गजाआड केल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे। विशेष प्रतिनिधी चंदू मडावीसह महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमोल पुरी, सिटी इंडिया न्यूज।